नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं वैद्यकीय बिलाबाबतीत एक महत्त्वाचं असं पत्रक बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. अशाच महत्त्वपूर्ण आणि माहिती देणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया सविस्तर काय आहे पत्र. तर हे पत्र आहे 22/5/2026चं, 22 मे 2026चं. तर या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कळविण्यात येत आहे. हे पत्र काढलं आहे शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी. तर प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद संबंधित सर्व, शिक्षण निरीक्षक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी या सर्वांसाठी हे पत्र आहे. तर पत्राचा विषय काय आहे तर राज्यातील 100% अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्ड काढण्याबाबत. तर या पत्राच्या विषयावर आपल्या लक्षात येत आहे की राज्यभरातील सर्व 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट काढण्याबाबत हे पत्र आता जारी करण्यात आलं आहे. बघूया काय म्हटलं आहे सविस्तर. उपरोक्त संदर्भातील पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकांस सर्व आदिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाख चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुदेय आहे. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून सर्वांना अवगत करण्यात यावे असे कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाही. शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक. तर या पत्राद्वारे आपल्याला आता सर्व खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आभा कार्ड काढण्याबाबत माहिती दिलेली आहे आणि सूचना दिलेल्या आहेत. सर्वात शेवटचा पॅरेग्राफ आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती जी आहे ती पत्रासोबत जोडण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे रुपये 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे जर तुम्हाला या कार्डद्वारे कॅशलेस सुविधा जर मिळत असेल तर तुम्हाला आता आपण याआधी ज्या पद्धतीने वैद्यकीय बिलं हे सादर करत होतो तशा प्रकारचे बिलं म्हणजेच 5 लाखांपर्यंतच्या मर्यादा असलेले बिलं या सूचनेप्रमाणे आता देता येणार नाही किंवा स्वीकारले जाणार नाहीत असं म्हटलेलं आहे. ही एक महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक सुविधा महाराष्ट्र शासनाने नव्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला काय वाटतं या पत्राबाबत आणि या दिलेल्या सुविधेबाबत नक्की कमेंट करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.